मित्रांनो नमस्कार. तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये स्वागत आहे. आजच्या आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला जाणून घ्यायचं आहे, की आपले बरेचसे शिक्षक उमेदवार कमेंटच्या माध्यमातून मला असा प्रश्न विचारतात, की सर माझा टॅटचा स्कोर एवढा आहे, तर माझं सिलेक्शन होईल का? तर मित्रहो, मी एक व्हिडिओच यावर बनवत आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जाणून घ्यायचं आहे, की जे आपले शिक्षक उमेदवार आहेत, ज्यांचा स्कोअर 100 ते 110 किंवा 100 ते 120 अशा दरम्यान आहे. अशा शिक्षक उमेदवारांचं जे काही सिलेक्शन आहे, ते जिल्हा परिषदच्या ज्या काही शाळा आहेत, त्यामध्ये मुलाखतीविना सिलेक्शन केल्या जाते. यामध्ये होईल का? आणि होईल तर कुठल्या जिल्ह्यामध्ये होणार आहे? हे आपल्याला बघायचं आहे. बघा, मी हा जो म्हणजे डेटा संकलित केलेला आहे, या डेटाचा जो काही आधार आहे, तो आधार मी मागल्या वेळेची जी काही सिलेक्शन प्रोसेस आहे, त्या सिलेक्शन प्रोसेसचा विचार करून हे जे संकलन आहे, हे संकलन म्हणू आपण किंवा हे विश्लेषण म्हणू आपण, हे विश्लेषण मी केलेलं आहे. त्यासाठी मी लवकरच एक तुमच्या या माहितीसाठी एक इथं स्क्रीन शेअर करणार आहे आणि या स्क्रीनच्या माध्यमातून आपल्याला बघायचं आहे, की जे आपले शिक्षक उमेदवार आहेत, ज्यांचा स्कोअर 100 ते 120 च्या दरम्यानमध्ये आहे, 100 ते 120 च्या दरम्यान आहे. अशा शिक्षक उमेदवारांचं जे काही सिलेक्शन आहे, ते जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये कुठल्या जिल्ह्यामध्ये होणार आहे महाराष्ट्रामध्ये, ते आपल्याला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रहो सविस्तर जाणून घ्यायचं आहे. बघा, मी एक नियर अबाउट तुम्हाला माहिती सांगतोय. अप्रॉक्सिमेटली ज्याला म्हणतोय आपण त्याला. आणि याच्यासाठी मी एक मॅथमॅटिक्स मध्ये जो काही नियम आहे, लॉ ऑफ प्रोबॅबिलिटी, त्याचा यूज केलेला आहे. आणि त्या नियमाचा आधार घेऊन आपल्याला जवळ-जवळ असं सांगता येते, की असा जर तुमचा स्कोअर असेल, तर या विषयासाठी जिल्हा परिषदच्या अमुक एका जिल्ह्यामध्ये तुमचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस आहेत. हा याच्या मागचा एक भाग आहे आणि याचा एक वापर करून तुम्हाला जे प्राधान्यक्रम याच्यानंतर द्यायचे आहेत, ते प्राधान्यक्रम तुम्ही देऊ शकता, म्हणजे जेणेकरून तुमचं याच्यामध्ये नुकसान होणार नाही. कारण मुलाखतीविना जवळपास आपल्याला 100 प्राधान्यक्रम येणार आहेत आणि मुलाखतीसह हे आपल्याला 50 प्राधान्यक्रम तुमच्या टॅटच्या गुणवत्तेनुसार येणार आहेत. हे लक्षात घ्या. काही शिक्षक उमेदवारांना काहीच येणार नाहीत. त्याचं कारण आहे काय? त्यांची जी गुणवत्ता आहे, ती गुणवत्ता त्या क्रायटेरियामध्ये बसत नाही. त्याच्यामुळे त्यांना प्राधान्यक्रम सुद्धा येणार नाही. परंतु मॅक्झिमम मर्यादा अशी आहे, की मुलाखतीविना 100 प्राधान्यक्रम तुमच्या प्रोफाईलला येतील आणि मुलाखतीसहचे तुम्हाला 50 प्राधान्यक्रम येतील. मग आता हे प्राधान्यक्रम कसे द्यायचे आपण? आणि हे प्राधान्यक्रम देत असताना आपले जे टॅटचे गुण आहेत, म्हणजे टॅटचे जे मार्क्स आहेत, त्याचा आपण विचार करायला पाहिजे आणि त्याचा विचार करूनच आपण प्राधान्यक्रम द्यायला पाहिजे. म्हणून मी आता एक इथं मित्र स्क्रीन शेअर करतो. त्या स्क्रीनचा आपण इथं थोडासा वापर करूया आणि वापर करून ही जी एक म्हणजे तुमचा जो चान्स आहे सिलेक्शनचा, तो चान्स इथं आपल्याला बघायचा आहे. जिल्हा परिषदच्या शाळांच्या बाबतीत आज मी बोलतो. खाजगी अनुदान प्राप्त शाळांच्या बाबतीत मी बोलत नाही. हे अगोदर तुम्ही लक्षात घ्या. म्हणून आज मी इथं जे स्क्रीन शेअर केलेलं आहे, याच्यामध्ये शिक्षक भरती ज्याला आपण टॅट 2025 चे गुण याच्यामध्ये म्हणजे कन्सिडर केल्या जातील. तर टॅट स्कोअर 100 ते 120 मी असं म्हटलेलं आहे. टॅट स्कोअर 100 ते 120 शिक्षक भरतीत निवडीची संधी किती? आणि याचं आपल्याला आता सविस्तर विश्लेषण करायचं आहे. पुनश्च एकदा सांगतो मी, ज्या शिक्षक उमेदवारांचा टॅटचा स्कोअर 100 ते 120 किंवा 120 पेक्षा जास्त आहे,
अशा शिक्षक उमेदवारांचं जिल्हा परिषदच्या ज्या काही शाळा आहेत, त्या जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये मुलाखतीशिवाय निवडीची संधी किती? पुढे मी प्रश्नार्थक चिन्ह दिलेलं आहे याला. आणि त्याचं मी आता सविस्तर इथं विश्लेषण करतोय मित्रहो. तर एक-एक मुद्दा आपण सविस्तर याच्यामधला समजून घेऊया. बघा, सगळ्यात अगोदर मी असं घेतलंय की टॅट स्कोरिंग पॅटर्न आपण अगोदर समजून घेऊ. टॅट स्कोरिंग पॅटर्न काय आहे तो आपल्याला अगोदर समजायला पाहिजे. आता ही जी टॅटची परीक्षा होते ती किती गुणांची होते? तर तुम्हाला माहित आहे की 200 गुणांची असते. टॅटची जी परीक्षा असते ती किती गुणांची असते? 200 गुणांची असते. आपल्याला हे सविस्तर समजून घ्यायचं आहे. हे सविस्तर जेव्हा आपण समजून घेऊ तेव्हाच आपल्या गुणाचा वापर करून आपल्याला जिल्हा परिषदची शाळा मिळेल का याचा तुम्हाला एक ठोकताळा, एक तुम्हाला अंदाज येऊ शकतो. हे एक तुम्ही लक्षात घ्या. तर टॅट परीक्षा ही 200 गुणांची असते आणि त्याची पात्रता बघा काय. जर समजा रिझर्व्ह कॅटेगरीचे शिक्षक उमेदवार असतील जे एससी मध्ये आहे आणि एसटी मध्ये आहेत तर त्यांच्यासाठी 70 गुणाची पात्रता. 70 गुण असतील त्यांना तर ते सेल्फ सर्टिफिकेशन साठी पात्र आहेत. त्याच्यानंतर इतर जे काही उमेदवार आहेत त्यांच्यासाठी 90 गुणांची किमान इथं पात्रता दिलेली आहे. मग आता पुढे आपल्या समोर जो प्रश्न आहे की 100 ते 120 हा जो स्कोअर आहे हा 50% ते 60% अशा टक्केवारीमध्ये बसतो. म्हणजे 200 पैकी ज्या शिक्षक उमेदवारांना 100 गुण मिळतील ते 50% मध्ये येतात आणि 120 गुण मिळतील तर ते 60%च्या टक्केवारीमध्ये बसतात. हा झाला याचा ऍव्हरेज टू अबव्ह स्कोअर. ऍव्हरेज टू अबव्ह स्कोअर असा घेतलेला आहे आपण. आणि पुढं आपल्याला जायचंय. पुढं आपण बघूया याविषयी. जर 100 ते 120 स्कोअरला निवड होईल का? त्याचं आता आपल्याला जिल्ह्यानुसार विश्लेषण करायचं आहे. म्हणजे ज्या शिक्षक उमेदवारांना भरपूर शिक्षक उमेदवार आहेत 100 पासून तर 120 पर्यंत किंवा 120 प्लस सुद्धा आपण म्हणू शकतो. पण मी साधारणतः जे शिक्षक उमेदवारांनी मला कमेंट्स केलेले आहे की सर माझे 110 आहेत, 105 आहेत, माझे एवढे गुण आहेत, माझं सिलेक्शन होईल का जिल्हा परिषदच्या शाळामध्ये? तर त्या शिक्षक उमेदवारांच्या बाबतीत हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. किंवा जे आपले सबस्क्रायबर आहेत, ज्यामध्ये असे शिक्षक उमेदवार आहेत की त्यांचे गुण 100 ते 120 असतील किंवा 120 प्लस असतील तर फारच उत्तम. काही प्रश्नच येत नाही. तर 100 ते 120 स्कोअरला निवड होईल का? प्रश्नार्थक चिन्ह इथं दिलेलं आहे मी आणि त्याचं जिल्ह्यानुसार आपण आता विश्लेषण करणार आहे. बघा, मी याचे 3 पार्ट केलेले आहेत. एक पार्ट मी त्याला ए पार्ट म्हटलेला आहे, दुसरा पार्ट घेतला मी बी पार्ट आणि तिसरा पार्ट घेतला मी सी पार्ट. आणि या तिन्ही पार्ट मध्ये महाराष्ट्रामधले सर्वच्या सर्वच जिल्हे आपण घेतलेले आहेत. तर मी टॉप पासून बॉटम कडे येतो. म्हणजे अगोदर मी घेतो की 120 100 ते 120 चा आपण स्कोअर घेतला, पण ज्यांना 120 प्लस मार्क्स आहेत त्यांची परिस्थिती काय? आणि तुम्हाला हे माहित आहे की काही जिल्हे असे असतात त्याच्यामध्ये जे सिलेक्शन आहे ते टॉप लेवलला जाते आणि काही जिल्हे असे असतात की त्याच्यामधलं जे सिलेक्शन आहे ते एकदम लो याच्यामध्ये येते आहे. तो जिल्हा आणि त्या जिल्ह्यामधला ती जी शाळा आहे जिल्हा परिषदची ते कोणत्या विभागामधल्या पोस्ट आहेत त्याच्यावर हे सगळं अवलंबून असते मित्र. तर मी सुरुवातीला घेतलंय मी टॉप लेवल पासून खाली येतो. म्हणजे अगोदर मी टॉपला जातो त्याच्यानंतर मी बॉटमला म्हणजे 100 पर्यंत येतोय. तर सुरुवातीचा पॉइंट मी ए मध्ये त्याला ए ग्रेड असं म्हटलेलं आहे. कारण ए ग्रेड सर्वात उत्तम असतो म्हणून आपण ए ग्रेड घेतलेला आहे इथं. तर ए ग्रेड मध्ये आपण असं घेतलेलं आहे की जे काही शिक्षक उमेदवार आहेत त्यांचा स्कोअर जर 120 प्लस असेल तर त्या शिक्षक उमेदवारांना चांगली संधी आहे सिलेक्शनची. जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये निवडीची एकदम चांगली संधी या शिक्षक उमेदवारांना उपलब्ध आहे असं सध्या दिसतं. मग आता हे जिल्हे कोणते? कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये हे शिक्षक उमेदवार निवड यांची होऊ शकतो? कारण प्रेफरन्स तुम्हाला जिल्ह्यानुसार द्यावा लागतो. म्हणजे अगोदर कोणत्या जिल्ह्यामधल्या मी जिल्हा परिषदच्या शाळा घ्यायला पाहिजे माझ्या टॅटच्या गुणवत्तेनुसार. मग त्यानंतर मी कोणता जिल्हा घ्यायचा, त्याच्यानंतर मी कुठला जिल्हा घ्यायचा, हे सगळं तुम्हाला मित्र ठरावं लागतो. याचा एक तुम्हाला स्टडी करावा लागतो. हे असं नसते
की बा मला प्रिफरन्स आले, चेक बॉक्स आहेत, मी पटापट क्लिक मारून दिलं, जो जिल्हा मला भेटेल तो भेटेल. याच्यामध्ये मित्र आपलं नुकसान होते. म्हणजे हा स्टडी न करता केलेला थोडासा प्रकार दिसतोय. आणि आपण तर म्हणजे कसं सगळे एक व्यावसायिक आणि प्रोफेशनल क्वालिफिकेशन घेतलेले उमेदवार आहात. त्यामुळे आपण अवश्य याचा चांगल्या प्रकारे स्टडी करूया. आणि प्रत्येकाने माझी इच्छा आहे की हा स्टडी करायला पाहिजे. त्याच्यानंतरच आपण प्रेफरन्स फॉर्म देऊ. कारण तुम्हाला एक सांगतो, मागल्या वर्षी माझी स्वतःची जी भाची आहे, तिचं 110 गुणावर सिलेक्शन झालेलं आहे. खाजगी 100% अनुदान प्राप्त शाळेवर तिचं सिलेक्शन मी केलेलं आहे. म्हणून तुम्ही गुणवत्ता जर आणि बरेचसे शिक्षक उमेदवार आहेत त्यांचे 110, 111, 112चा स्कोर असूनही ते बाहेर आहेत. त्याचं एक कारण आहे की त्यांनी काय केलेलं माहितीये का, प्रिफरन्स व्यवस्थित दिला नाही. प्रिफरन्स देत असताना स्टडी केलेला नाही. मित्र, स्टडी करणं फार आवश्यक आहे. चला, महत्वाच्या ए या ग्रेडकडे येतो मी. ए ग्रेड मध्ये आता सध्या आपण ए ग्रेड मध्ये 120 प्लस ज्यांचा स्कोर आहे त्यांना जिल्हा परिषद शाळांमध्ये नियुक्तीची जी काही संधी किंवा निवडीची संधी, एकदम चांगली संधी त्या शिक्षक उमेदवारांना उपलब्ध आहे. आणि त्यांच्यासाठी जिल्हे कोणते आहेत बघा. तर त्यांनी त्या जिल्ह्यामध्ये, ज्या जिल्ह्यामध्ये त्यांचं सिलेक्शन होऊ शकते, ज्यांचा स्कोअर 120 प्लस आहे, ते जिल्हे आहेत गडचिरोली, नंदुरबार, हिंगोली, वाशिम, भंडारा, धाराशिव, परभणी, गोंदिया. या जिल्ह्यांमध्ये ज्या काही जिल्हा परिषदच्या शाळा आहेत त्यामध्ये त्यांचा स्कोर 120 प्लस आहे, त्यांचं सिलेक्शन 100% होते. 100% त्यांच्या सिलेक्शनचे चान्सेस आहेत. त्याचं कारण मी खाली दिलेलं आहे. कारण काय, जेव्हा आपण कुठल्याही गोष्टीचं आपण समजा चान्स सांगतोय तेव्हा त्याचं आपण कारण द्यायला पाहिजे. तर खालच्या लाईन मध्ये मी याचं कारण इथं स्पष्ट दिलेलं आहे. या जिल्ह्यांमध्ये स्पर्धा कमी असते. सगळ्यात महत्वाचं हे लक्षात घ्या तुम्ही. नाही तू म्हणाल टॉपर जिल्हा पुणे सोडून दिला तुम्ही, तुम्ही तिकडे अहिल्यानगर सोडून दिलाय, तुम्ही इकडे अकोला सोडून दिला, अमरावती सोडून दिलेला आहे. आणि आम्हाला म्हणता एखाद्या गडचिरोली सारख्या म्हणजे जिथं काही नक्षलवादी जिल्हा आहे त्याच्यामध्ये जा. पण मित्र, सिलेक्शन पाहिजेत असेल तर मग ह्या गोष्टीचं तुम्हाला पथ्य पाडावंच लागणार आहे, हे आपण लक्षात घ्या. ज्यांना म्हणजे एकदम सिलेक्शनची चांगली संधी पाहिजे त्यांनी ही खेळी खेळायला पाहिजे. नाही तर बरेचसे उमेदवार असे आहेत त्यांचा स्कोअर चांगला असून ते त्या सिस्टीमच्या बाहेर पडले, त्यांची निवड झाली नाही, असा माझा अनुभव आहे मित्र, हे लक्षात घ्या. आणि हा व्हिडिओ मी अशा वेळेस टाकतोय की आजची तारीख जर आपण विचार केला तर जून महिन्यामधला आमचा फर्स्ट वीक आहे. म्हणजे फर्स्ट वीकच्या आपल्या याच्यामध्ये जवळपास आपण 8 ते 9 तारखेला हा व्हिडिओ आज आपण बनवतो आहे, 9 तारखेला. आणि हा व्हिडिओ बनवण्याचं कारण एक आहे की 15 जूनला हे जे पोर्टल आहे याच्यावर जाहिराती येणे बंद होतील. त्यानंतर ते पोर्टल उमेदवारांसाठी, जे काही शिक्षक उमेदवार आहेत त्यांच्यासाठी ती पोर्टल सुरू होणार आहे, हे आपण लक्षात घ्या. म्हणून अशा वेळेस सगळ्या शिक्षक उमेदवारांजवळ अजूनही 8 दिवस वेळ आहे. त्यांनी चांगल्या प्रकारे स्टडी करावा ही माझी अपेक्षा आहे. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून थोडीफार का होणार तुम्हाला एक मदत होणार आहे. आणि तुम्ही जर याचा स्टडी केला ना तर तुम्ही 100% मला एक गॅरंटी आहे की तुम्ही माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून व्यवस्थित स्टडी करा आणि व्यवस्थित प्राधान्यक्रम भरा, तुमचं सिलेक्शन होणारच आहे. मग बघा, मी जिल्हे दिले आहेत गडचिरोली, नंदुरबार, हिंगोली, वाशिम, भंडारा, धाराशिव, परभणी आणि गोंदिया. आणि ज्यांचा स्कोर 120 प्लस आहे अशा उमेदवारांचं 100% इथं सिलेक्शन होते. कारण या जिल्ह्यांमध्ये, कारण सांगितलं मी तुम्हाला, या जिल्ह्यांमध्ये स्पर्धा कमी असते. त्यामुळे 110 ते 120 स्कोअरवर झेडपी शाळा मिळू शकते, जिल्हा परिषदची शाळा तुम्हाला मिळू शकते. आणि मग तुमचे विषय कोणते असावे? बघा, आता समजा तुम्ही जर 6 ते 8 साठी जर अप्लाय करत असाल तर पदवीधर बीएड किंवा डीएड पाहिजे. आणि पदवीधर मध्ये तुम्हाला जो विषय आहे तो विषय तुमचा गणित विज्ञान असेल तर 115 प्लस वर 100% तुम्हाला चान्स आहे. म्हणजे सायन्स कॅटेगरीचा जर उमेदवार असेल ग्रॅज्युएशनला, ज्या उमेदवारांना सायन्स ज्यांनी घेतलेला आहे, म्हणजे बीएससी बायोलॉजी आहेत, बीएससी काहीतरी मॅथमॅटिक्स आहेत, अशा उमेदवारांचं
115 म्हणजे 115 प्लस वर असेल तरी त्यांना मार्क्स, तरीही त्यांचं 100% सिलेक्शन या जिल्ह्यामध्ये जे वर मी नमूद केलेले जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये 100% निवड जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये होणार आहे. दुसरा भाग आपण आता याच्या पुढचा भाग आपल्याला बघायचा आहे आणि तो पुढचा भाग असा आहे, हा झाला 120 स्कोअरचा घेतलेला आहे आपण. त्याच्या पुढे आता आपण बी मध्ये जाऊ. ही दुसरी कॅटेगरी मी बी बनवली आहे. हे या ज्या कॅटेगरी ह्या 100% आपली निवड व्हावी या दृष्टिकोनातून बनवलेल्या आहेत. आता बी कॅटेगरीचा जर विचार केला तर याच्यामध्ये मी कुठले कुठले जिल्हे टाकलेले आहेत ते जिल्हे मी इथं नमूद केलेले आहेत. 110 ते 120 स्कोअर 50-50 चान्स आहे. 110 पासून तर 120 स्कोअर ज्या शिक्षक उमेदवारांचा आहे त्यांचा इथं 50-50 चान्स निवड यादीमध्ये जिल्हा परिषदच्या निवड यादीमध्ये त्यांचं जे सिलेक्शन आहे ते सिलेक्शन होण्याचा इथं दिलेला आहे. आता यासाठी जिल्हे कोणते मी इथं दिलेले आहेत? इथं जिल्हे दिलेले आहेत मी यवतमाळ, सगळे टॉप लेवलवरचे बरेचसे म्हणजे मिडल मध्ये जे जिल्हे येतात ते जिल्हे आपण याच्यामध्ये घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये यवतमाळ जिल्हा घेतला आपण, अमरावती जिल्हा आहे, अकोला जिल्ह्यामध्ये ज्या काही जिल्हा परिषदच्या शाळा येतात तो जिल्हा घेतलेला आहे आपण, बुलढाणा जिल्हा घेतलेला आहे, वर्धा घेतला, चंद्रपूर घेतलाय, लातूर आहे, बीड, जालना. आणि आता या जिल्ह्यामध्ये 50-50 चान्स काय? त्याचं कारण मी असं दिलेलं आहे की मध्यम स्पर्धा आहे या जिल्ह्यात. याच्या अगोदरच्या जिल्ह्यामध्ये एकदम कमी स्पर्धा होती. या जिल्ह्यामध्ये सिलेक्शनसाठी मध्यम स्पर्धा तुम्हाला फेस करावी लागते, हे लक्षात घ्या. आणि मध्यम स्पर्धा जर तुम्हाला फेस करायची असेल तर 120 जर प्लस असणारे आधी जातील याच्यामध्ये. 120 मार्क्स प्लस जे आहेत त्यांची निवड सर्वात अगोदर या जिल्ह्यामध्ये होऊ शकते. त्यांनी या जिल्ह्याचा प्रेफरन्स द्यायला पाहिजे. आणि पुढला प्रश्न असा आहे की मग आता 110 ते 115 वाल्यांना ग्रामीण भागातल्या ज्या काही शाळा आहेत, कारण काही शाळा कशा असतात शहराला लागून असतात तर त्याला वेटेज फार जास्त राहते. आणि काही एकदम ग्रामीण भागात शाळा असतात, तर काही असा डोंगराळ भाग असतो काही जिल्ह्यामध्ये, त्यामध्ये काही जिल्हा परिषदच्या शाळा असतात. तर ग्रामीण आदिवासी भागातील शाळा 110 ते 115 ज्यांचा स्कोर आहे अशा शिक्षक उमेदवारांना ग्रामीण भागामधील आदिवासी भागातील शाळा मिळू शकतात जिल्हा परिषदच्या. आणि किंवा अशा या जिल्ह्यामध्ये, या जिल्ह्याचा सांगतोय मी, त्याच्या संबंधित मी जिल्हे दिलेले आहेत. या जिल्ह्यांमध्ये 110 ते 115 ज्यांचा स्कोर आहे ते टप्पा 2 किंवा टप्पा 3 मध्ये सुद्धा जाऊ शकतात. पुढचा जो टप्पा येईल टप्पा 2 किंवा टप्पा 3 मध्ये सुद्धा त्यांचं नाव येऊ शकते. सिलेक्शन यादीमध्ये त्यांची निवड होऊ शकते. आणि त्यासाठी विषय आपण घेतलेले आहेत तिथं सामाजिक शास्त्र, मराठी असेल तर 118 प्लस वाले सुद्धा याच्यामध्ये येऊ शकतात. ज्या शिक्षक उमेदवारांचा विषय BA ला सामाजिक शास्त्र असेल, BA ला मराठी असेल, पदवीधर असतील ते, BEd असतील किंवा BEd असतील, तर असे जे शिक्षक उमेदवार आहेत ते 118 प्लस वाले या जिल्ह्यामध्ये त्यांची निवड होण्याची दाट शक्यता आहे. हा घेतला आपण बी कॅटेगरी म्हटलेला, बी ग्रेड म्हटलेलं आहे मी त्याला. आणि त्याच्यानंतर आता जायचंय आपल्याला पुढली जी ग्रेड आहे त्या ग्रेडकडे मी वळतोय. त्या सी ग्रेड मी त्याला म्हटलेलं आहे. आता या सी ग्रेड मध्ये इथं टफ कॉम्पिटिशन उलट आलो मी, अगोदर ए घेतलंय नंतर बी घेतलंय आणि सी ग्रेड मध्ये टफ कॉम्पिटिशन राहणार आहे. आणि सी ग्रेड मध्ये, सी ग्रेड याला उलट समजू नका, सी ग्रेड माझ्या दृष्टिकोनातून सगळ्यात महत्वाचा याच्यामध्ये जिल्हे येतात. त्या जिल्ह्यामध्ये सिलेक्शन होण्यासाठी शिक्षक उमेदवारांचा स्कोअर हा हाय असायला पाहिजे असं माझं मत आहे. तर याच्यामध्ये आपण 100 ते 110 स्कोअर अवघड पण अशक्य. बघा ज्या शिक्षक उमेदवारांचा स्कोअर 100 ते 110 आहे त्यांना याच्यामध्ये सिलेक्शनचा जो काही त्यांचं म्हणजे हे आहे चान्स आहे तो अवघड आहे. पण थोड्याफार प्रमाणात शक्य सुद्धा आहे. काही प्रमाणामध्ये, थोड्याफार प्रमाणामध्ये अपेक्षा ठेवायला काहीच हरकत नाही. आणि हे जिल्हे कोणते आहेत बघा, तर हे जिल्हे मी याच्यामध्ये घेतलंय पुणे. तुम्हाला माहित आहे पुणे जे
हा जिल्हा असा आहे की हे विद्येचं माहेरघर आहे, असा हा जिल्हा आहे. नाशिक आणि रायगड, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर हे जे जिल्हे दिलेले आहेत, या जिल्ह्यांमध्ये असणाऱ्या ज्या काही जिल्हा परिषदच्या शाळा आहेत, त्या जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये ज्या शिक्षक उमेदवारांचा स्कोअर 100 ते 110 आहे, त्यांच्यासाठी सिलेक्शन थोडंसं अवघड आहे. पण अशक्य नाही. हाही एक त्याच्यामध्ये भाग आहे. तर मग याचं कारण काय? तर हाय कॉम्पिटिशन. याच्या अगोदरच्या शिक्षक भरतीमध्ये सुद्धा हे जे जिल्हे होते, या जिल्ह्यामध्ये हाय कॉम्पिटिशन्स निर्माण झालेली होती. त्यामुळे इथं जे काही शिक्षक उमेदवार आहेत, त्यांचा स्कोअर आपल्याला हाय लागतो. कमी असून चालत नाही. त्यांच्यासाठी 100 ते 110 चा स्कोअर ज्यांचा आहे, त्यांच्यासाठी सुद्धा हे अवघड आहे. परंतु अशक्य नाही. आपण ट्राय करायला काहीच हरकत नाही. मग आता इथं हाय कॉम्पिटिशन्स आहेत. या जिल्ह्यांमध्ये काय हाय कॉम्पिटिशन्स आहे. इथं स्कोर काय लागतो या जिल्ह्याचा? तर या जिल्ह्यासाठी मी इथं दिलेलं आहे मित्रहो 125 प्लसचा स्कोर लागतो. ज्या शिक्षक उमेदवारांचा स्कोर 125 प्लस आहे टॅटचा, ते शिक्षक उमेदवार या जिल्ह्याच्या जिल्हा परिषद शाळांचा जर त्यांना प्राधान्यक्रम आला, तर ते देऊ शकतात. त्यांच्या सिलेक्शनचे सुद्धा इथं चान्सेस आहेत. म्हणून मी असं म्हटलेलं आहे, की 125 प्लस स्कोअर वाले भरपूर आहेत याच्यामध्ये आणि 100 ते 110 वर झेडपी मिळणं इथं कठीण आहे. कारण काय? तर या जिल्ह्यांमध्ये हे जे एक 125 प्लस स्कोअर असणारे जे काही आपले शिक्षक उमेदवार आहेत, ते भरपूर आहेत. म्हणजे त्यांचा टॅटचा स्कोअर भरपूर आहे. त्याच्यामुळे 100 टू 110 हे जे आपण इथं फ्रिक्वेन्सी घेतलेली आहे, याच्यामधले जे काही शिक्षक उमेदवार आहेत, ज्यांना 100 टू 110 मार्क्स मिळाले आहेत, त्यांचं झेडपीमध्ये सिलेक्शन होणं इथं कठीण आहे, असं मला वाटतंय बघा. हा मी एक अंदाज तुम्हाला मित्र हो सांगतोय, हे लक्षात घ्या. नाही तुम्हाला अमुक एका उमेदवाराचं झालं, तर आता त्या कॅटेगरीज आहेत, त्याच्यामध्ये रिझर्व्ह कॅटेगरी एसटी मध्ये असेल एखादा उमेदवार, तर त्याचं होऊ पण शकते. पण आपण हे ॲव्हरेज मध्ये जो काही डेटा आहे त्याचं आपण इथं संकलन केलेलं आहे आणि त्याच्यावर आपण विश्लेषण करतोय. तर आता संधी कशी मिळणार आहे? तर अनुदानित खाजगी शाळा ज्यांचा स्कोअर समजा 100 ते 110 आहे, तर या जिल्ह्यामध्ये त्यांना अनुदानित खाजगी शाळांमध्ये प्राधान्यक्रम येऊ शकतात. आणि तुम्हाला त्याचं माहित आहे की एकाच 3 हे प्रमाण आहे. एका पोस्टसाठी 3 उमेदवार पाठवल्या जातात. त्या 3 उमेदवारांची मुलाखत घेतल्या जाते. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे मुलाखतीचे 100 गुण आहेत. 100 गुणापैकी 75 टक्के गुण तुमच्या टॅटचे कन्सिडर केले जातात. त्याच्यानंतर जे काही आहेत 10 गुण ते तुमच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रतेसाठी दिलेले आहेत आणि 15 गुण हे तुमचं मुलाखत म्हणजे इंटरव्ह्यू तुमचं इंटरव्ह्यू नंतर तुमचं अध्यापन कौशल्य याला संस्थेच्या हाती फक्त 15 गुण आहेत. म्हणजे 100 पैकी 85% 85% गुण हे युनिक आहेत. त्याच्यामध्ये काहीच बदल संस्था चालकांना करता येत नाही मित्र. 15 मध्ये करता येतं. त्यामुळे असे जे शिक्षक उमेदवार आहेत ते अनुदानित खाजगी शाळा यांना पसंतीक्रम म्हणजे पसंतीक्रमात ते येऊ शकतात. दुसऱ्या टप्प्यामध्ये येऊ शकतात. तिसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा ते येऊ शकतात. तुम्हाला वाट बघावी लागणार आहे. शेवटी शिल्लक राहिलेल्या शाळा मिळू शकतात. आणि आणखी एक आहे उर्दू माध्यम किंवा दिव्यांग महिला, माजी सैनिक आरक्षण असेल तर 105 105 वरचे सुद्धा उमेदवार या जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये त्यांचं किंवा खाजगी अनुदान प्राप्त शाळांमध्ये त्यांचं सिलेक्शन होऊ शकते. त्यांची निवड होऊ शकते. तर मित्रहो, मला अपेक्षा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. या व्हिडिओच्या माध्यमातून थोडीफार का होईना तुम्हाला प्राधान्यक्रम देण्यासाठी मदत व्हावी, हाच यामागचा एक माझा उद्देश आहे. कारण मी टीचिंग फील्डमध्ये होतो. मी गेले 31 वर्ष विद्यार्थ्यांना शिकवलेलं आहे. मी त्यानंतर आता रिटायर झालेलो आहे. पण रिटायर झाल्यानंतर मला जे शिक्षक उमेदवारांचे काही फोन येतात, काही आमच्या परिसरामधले भेटतात. तर मग काय करायचं आपण? तर एक एक थोडासा एक उपक्रम फुल नाही फुलाची पाकळी म्हणून आपले शिक्षक उमेदवार ज्यांनी सेल्फ सर्टिफिकेशन केलेलं आहे, त्यांना मदत व्हावी
त्यासाठीच हे व्हिडिओ बनवण्याची एक आवड मला आहे आणि निश्चितच तुम्ही जर हे व्हिडिओ 1-2 वेळा बघितले आणि याचा थोडासा तुम्ही आणखी तुमच्या ज्ञानाचं याच्यामध्ये भर टाकली, तर तुमचं सिलेक्शन काही अवघड नाही. एवढं बाकी मी निश्चित तुम्हाला सांगू शकतो. तर हा व्हिडिओ आवडला असेल, पुनश्च एकदा मी तुम्हाला आवाहन करेल, याला तुम्ही लाईक करा. तुमचे जे मित्र असतील त्यांना शेअर करा. त्यानंतर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल, तर या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला याचं नोटिफिकेशन मिळेल आणि रोज आपले 1-2 व्हिडिओ येणार आहेत. जरूर तुम्ही याचा लाभ घ्यावा. फार काही मी याच्यामधलं तत्वज्ञ नाही. पण जिथपर्यंत मला याच्यामधलं एक थोडंसं नॉलेज आहे, मी त्याचा एक वापर इथं करतोय आणि एक वापर करत असताना हा माझी दुसरी टर्म आहे. याच्या अगोदर म्हणजे जे काही शिक्षक भरती 2022 मध्ये सुद्धा मी बरेचसे व्हिडिओ याच्यावर बनवले होते आणि त्याचा बऱ्याचशा शिक्षक उमेदवारांचा म्हणजे त्याचा एक त्यांना उपयोग झालेला आहे आणि मी तुम्हाला माझ्या सांगितलंय माझ्या बहिणीच्या मुलीचं सुद्धा मागच्या याच्यामध्ये सिलेक्शन झालं. तिचं सलार्थ आयडी वगैरे सगळं आलेलं आहे. ती जॉइन झाली. तिला शिक्षण सेवकाचं पेमेंट सुद्धा सुरू झालेलं आहे. आणि दुसरं आणखी एक मी सांगतोय तुम्हाला, आपण हे म्हणतोय की बा खाजगी जे काही अनुदान प्राप्त शाळा आहेत, तिथं काहीतरी म्हणजे देवाण प्रश्न येतो. तर माझा हा एक अनुभव असा तुम्हाला सांगतोय मी, की मित्रो जर तुमच्याकडे कौशल्य असेल, तर ही जी माझी भाची होती हिच्याकडे कौशल्य होतं. तिचा लेसन चांगला झाला. तिची मुलाखत चांगली झाली. तर त्या संस्थेवाल्यांनी सरळ सांगितलं होतं, की सिलेक्शन झालं, बाकी काय आहे ते बघा. म्हणजे आणि तिने सांगितलं होतं, की माझी आर्थिक परिस्थिती बाकीच्या ह्याच्यात बसत नाही. तुम्हाला माझ्या स्किलवर, माझ्या टीचिंगवर आणि माझ्या मुलाखतवर घ्यायचं असेल, तर माझी निवड तुम्ही करा. 3 ठिकाणी तिचं सिलेक्शन झालं होतं. त्यापैकी एका ठिकाणी ती जॉइन झाली मित्र आणि आज चांगल्या प्रकारे ती आता तिचा जो जॉब आहे तो व्यवस्थित तर तुम्ही सुद्धा याच्यामधनं थोडासा काहीतरी एक याचा वापर ही चर्चा मी तुमच्यासोबत केलेली आहे. या चर्चेचा तुम्ही सुद्धा वापर करा. काही तुमचंच कौशल्य त्याच्यामध्ये टाका आणि त्याच्यानंतरच तुम्ही प्राधान्यक्रम भरा. असं माझं तुम्हाला एक सांगणार आहे. ठीक आहे. मी आजच्या चर्चेला पूर्ण विराम देतो. पुनश्च आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल. धन्यवाद मित्रांनो.